नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे बघा मी आलू बैंगनची सब्जी। हे पाव किलो वांगे आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे हिरवे टमाटे आहेत, हे पण टाकणार आहे मी। आलूचे छिलके काढून घ्यायचे। तर आलूचे छिलके काढणं झालेले आहेत। आता याला कापून घेते मी। जास्त बारीक पण नाही फोडी करणार मी, मोठ्या मोठ्याच फोडी ठेवणार आहे। आलू कापणं झालेले आहेत, पाण्यामध्ये टाकते। हे मिठाचं पाणी आहे। वांगे कापायचे। वांग्यावरचे पहिले असे काटे काढून घ्यायचे वांग्याचे, सर्व काटे काढायचे। नंतर याच्या फोडी करायच्या। मी लांब लांब फोडी ठेवणार आहे याच्या। याचं देठ पण कापून टाकायचं। मिठाच्या पाण्यात टाकायच्या, काळ्या पडत नाहीत। सर्व वांगे मी अशीच कापून घेते। सर्व वांगे आणि बटाटे कापून झालेले आहेत माझे। आलू वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघा। अद्रक आणि लसूणचा पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, हिरवं टमाटर कापून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। मसाल्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, हळद, मीठ, वाटप। याच्यामध्ये खोबरं, धनिया आणि भाजलेला कांदा याचं वाटण आहे। गॅस ऑन करते मी। त्याच्यावरती कढई ठेवायची, गरम झालेली आहे। तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, मिरची टाकायची, कांदा टाकायचा। कांद्याला छान परतवायचं। अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा, छान परतून घ्यायचं। कांदा, अद्रक, लसूण व टमाटर टाकायचं, 2 कोकम टाकायचे, परतून घ्यायचं याला चांगलं। कांदा लालसर झालेला आहे। आता मसाले टाकायचे। मसाल्याला पण छान परतवायचं। थोडी कोथिंबीर टाकायची। वांगे आणि आलू टाकून घ्यायचे याच्यामध्ये भाजीमध्ये आता, आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मसाले पूर्ण वांग्याला बटाट्याला लागले पाहिजे, आलूला। बटाटे पण म्हणतात, वांगे पण म्हणतात, बैंगन पण। 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेले आहेत। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं भाजीला। कधीही मसाले वापरल्याच्या नंतर आपण तर भाजीला गरम पाणीच टाकायचं, भाजीची चव छान राहते। थंड पाणी नाही टाकायचं। छान परतून घ्यायचं याला। याच्यावर झाकण ठेवायचं। बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे। परतून कोथिंबीर टाकायचा। आलू बैंगन सब्जी तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा बैंगन आलूची सब्जी कशी झाली ते।